नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता इथं मी लवकर उठलेले आहे. लवकर म्हणजे 5-5:30 वाजले असतील. तर आज जतची यात्रा आहे आणि यात्रेला आम्हाला जायचं होतं. तर आम्ही घरूनच पोळ्याचा नैवेद्य करून येत असतो. तर त्यासाठी मी जरा लवकर उठलेले पाणी ठेवायसाठी. तर इथं मी गॅसवर पाणी ठेव इकडे डाळ शिजू घातली आणि इकडे आंघोळीला पाणी तापवायचं बघा. कसं आहे आणि इकडे पीठ मळायचं आलं. शिट्टी वाजली डाळ शिजली. तर आता कांचनची पण आंघोळ झालेली आहे. इकडं बघा. आणि कुठं जायचं म्हणलं कांचनला टेन्शन येतं, साडी कुठली घालायची तीच विषय चालला असं. त्यामुळे तिकडं साड्यांकडे आली आहे ना. दुसरं काय काजला साड्या पाहिजे होत्या. साड्याला माझी गुलाबी पाहिजे होती. तर तिला ब्लाऊजच्या उचलायचं ते म्हणत होती माझा ब्लाऊज काय बसणार नाही. मग कुठला नेला नेला का मग तुझा? नाही नेला त्याचा म्हणजे गोल्डन घाल, मग गोल्डन केसरी नाही ब्लर कलरचा ते कुठला तरी नाही. कुठली घाल साडी? आणि इकडं चालू आहे कीर्तन. काय ड्रेस घालती का? ड्रेसच घालते कारण इकडं तिकडं काय करून निघतो बस. घाल. कुठला घाल? ते आता नवीन बड्डेला घेतले घाल. आता फिरायचं आता घातलं पुस्तक घालू ते आहे अॅनिव्हर्सरीला घेतलं ते घाल की दुसऱ्याच बर्थडेला घेतलाय ते छान वाटते ग. व्हिडिओ घेतले झाले असं मी त्याला देवाला जाताना ती ड्रेस छान वाटते ना. म्हणजे साडी नसली तरी साडीला ते ऑप्शन चांगला वाटते. असं ते काय वाटलं. तर आता आम्ही ती निळावाला ड्रेस फिक्स केलाय. चला पोळ्या करायच्या आहेत अजून. तर असं असतंय आमच्यातलं डिस्कशन दोघींचं. साडी कुठली घालायची, हे ड्रेस कुठला घालायचा ते पहिला मला कन्फर्म करायला लागते अगोदर दोघींना पण, आणि नंतर मग तिथनं पुढं. तर असं असते. तर कांचनला म्हटलं तोच ड्रेस घाल, तो तिच्या बर्थडेला घेतला होता तो तिला छान पण दिसतो. तर ती म्हणत होती तो ड्रेस जास्त वेळा घातलाय. तर मी म्हटलं असू दे काय होत नाही त्याला, देवाला जायचं आहे म्हणलं तो छान दिसतोय. आता तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओमध्ये. तर आता कांचन इथं ह्यांच्यासाठी नाश्त्याला बनवायला लागली होती काहीतरी. म्हणजे रात्रीचा भात भरपूर होता, मग भात परतायचा होता, फ्राईड राईस बनवायचा होता, परतलेला भात. तर त्यासाठीच ती इथं बनवायला लागलेली. कांदा वगैरे चिरायला लागली होती कारण मी अगोदर माझी आंघोळ झाल्यानंतर मी हे केलं होतं, डाळ शिजत घातलेली आणि पीठ मळून ठेवलं होतं. आणि नंतर मी भांडी घासायला लागले होते कारण रात्री थंडी खूप असते. त्यामुळे मी रात्रीची आता नाही भांडी घासत. अगोदर आम्ही रात्रीचं जेवण झालं की दोघीजण भांडी घासायचं, पण आता रात्रीची नाही घासत कारण थंडी खूप असते. त्यामुळे मग जरी राहिले तरी सकाळी सकाळी घासतो. मग एकजण घासतो आणि एकजण असं बाकी इतर काही करत असते. त्यामुळं रात्रीचं घासायचं बंदच केलं आता. तर तेच कांचन इथं बनवायला लागली होती, पण ह्यांचं काहीतरी म्हणजे राहिलं होतं वाटतं, ह्यांनी खाली जाणार होते. मग परत ह्यांनी म्हटले की माझं झाल्यावरती नंतर बनव. मग तिनं कॅन्सल केलं आणि मग ती पुरण बनवायला लागली. डाळ लावलेली होती आणि डाळ आता मी कुकरून पडला, डाळ शिजली आता. तर कांचनला जरा सर्दी आणि खोकला जास्त असल्यामुळे तिला काही व्यवस्थित बोलता येत नाही. ती म्हणत होती त्या आवाज कसा तर येतोय. त्यामुळं मग ती या व्हिडिओमध्ये ना कुठं थोडंच बोलेल कारण तिची तब्येत खूप खराब होती सर्दी खोकल्यामुळे. नंतर आता आठवडा झालं तिला खोकला जास्तच होता आणि कफ पण झाले होते, त्यामुळे तिला व्यवस्थित बोलता येत नव्हतं.
तर इथं आता डाळ शिजलेली आहे आणि ती मला विचारत होती किती आमटीसाठी किती काढायचे. येळवणी म्हणते ती ह्याला, तुम्ही काय म्हणता? तर ते तुमच्याकडे वेगवेगळ्या भाषेत काय काय म्हणतात, तर आम्ही तर येळवणीच म्हणतोय त्याला. तर इथं आता तीच काढून घ्यायला लागली होती ना. आम्ही कसं ना फक्त पोळ्याच करणार होतो, पोळ्या आणि नैवेद्य करणार होतो तिथं परडीत भरायपुरतं. आणि बाकीचं जे आमटी आणि भात आहे ना ते आल्यावरच करणार होतं, कारण आज संध्याकाळपर्यंत म्हणजे तेवढा वेळच नव्हता, लवकरच निघायचं होतं. आणि परत येताना पण थंडी वाजणार होती, त्यामुळं मग लवकरच आवरायचं चालू होतं. तर इथं बघू शकताय तुम्ही कांचनने इथं डाळ काढून घेतलेली आहे. आणि कांचनला ना पुरण एकदम छान बनतं, तिला खूप छान पुरण बनवता येतं. म्हणजे पोळ्याचा स्वयंपाकच ती एकदम छान बनवत असते. मी काय फक्त डाळ वगैरे सकाळी लवकर शिजू घालत असते. म्हणजे कधी सणवार असला ना आमच्या पोळ्या लवकर म्हणजे 8च्या अगोदरच पोळ्या तयार असतात. कारण आम्ही कधी पण ना ह्यानी जेव्हा कामाला जातात ना तेव्हा जाताना डायरेक्ट पोळ्यांचा डबा देतो. असं नाही की एमर्जन्सीमध्ये काहीतरी भाजी चपाती देऊया आणि नंतर मग पाठीमागं नंतर ना पोळ्या करूया, असं काही नसतंय. तर आम्ही त्यांनाच अगोदर पोळ्यांचा डबा देतो, त्यामुळे आमचा पोळ्यांचा स्वयंपाक ना आमचा लवकरच तयार असतोय सणा दिवशी. तर इथं बघू शकताय कांचनने काढून घेतले येळवणी. मी तिला म्हटलेलं थोडंच काढ, कारण कसं संध्याकाळ आल्यावर संध्याकाळपुरतंच थोडं जेवण करणार ना, त्याच्यामुळे. तर ती खूप छान पुरण बनवते. पुढं मी दाखवणार आहे तुम्हाला ती पुरण कसं बनवते ते. आणि ती पण हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण तिचा सर्दीमुळेच काय तिला बोलताच येणं झाले. तर आता तुम्ही म्हणाल पुरणपोळीच काय सगळ्यांनाच येतं, पण अशा बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच स्त्रिया आहेत त्यांना ॲक्च्युअल पुरणपोळी येत नाही, असं होतं. म्हणजे माहीत नसतंय कसं करायचं. तर कसं आहे ना, इथं तिनं डाळीमध्ये गूळ टाकलेला आहे आणि गूळ टाकून मग परत ती पुरण असं शिजवून घ्यायचं आहे छान असं. बघू शकता तुम्ही गूळ टाकला आहे तिनं आणि थोडंसं मीठ टाकले. तर ती आता आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे डबल व्यवस्थित डाळ आणि गूळ. तर आता माझं झाले भांडी घासून, तुम्हाला दाखवते कांचन कशी करते पुरण. पुरण लय भारी बनवायला येते, खूप छान व्यवस्थित ती करत असते. तर बघू शकताय तुम्ही इथं काय काय टाकले यात कांचन. गोड आणि डाळ परतायची आणि त्याला थोडंसं मीठ टाकून. कांचनला सर्दी आली त्यामुळे तिला काही व्यवस्थित बोलता येणार नाही. तर इथं डाळ आणि गुळ एकत्र करून, आता सगळ्यांना कॉमन आहे, माहीतच असणार आहे, पण ज्या नवीन लग्न केलेलं आहे त्या मुली त्यांना माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी. तर इथं गुळ आणि डाळ आहे ती एकत्र केलेलं आहे आणि थोडंसं मीठ देखील टाकलेलं आहे त्यात. आणि आता हे पूर्ण आटेपर्यंत नंतर मग शिजवून घ्यायचं. वेलायचे टाकायचे. हां, नंतर मग त्यात सुंठ बडीशोप असं टाकून घ्यायचं, फ्लेवर जायफळ वगैरे. तर हे चिरले ह्याचा फ्राईड राईस बनवायचा आहे. रात्रीचा ही एवढा भात राहिला होता त्याचा, मग म्हटलं नाश्त्याला तेच करूया म्हणून चिरले तिने इथं. आणि आता ते खाली उतू गेले, ती कुकरला डाळ लावली तेव्हा पाणी जास्त लागतं मग गेले. नंतर परत अजून गॅस असा आहे तसा आहे, कमेंट्स येते त्या, म्हणून आधीच सांगितलेलं बरं. इथं पीठ मळलेलं आहे. इथं मी चहा आणि चहा पिणार आहे आता. खोकला आला म्हणून आलं जरा टाकून चहा केलाय. खोकला सर्दी जाम झालंय सगळं. चहा प्याताय का तुम्हाला होतो? आणि ताईला पण चहा वाटला इथं, मला पण वाटला. तर हे पुरण परतून घेतलं मी. आता हे बारीक करायचं.
तर ही पूर्ण चाळणा ह्यात मी बारीक करणार आहे आता. असं पुरण बारीक करायचं केल्यानं. तर परतल्या लगेचच बारीक करायचं, लगेच पुरण बारीक होतं. उशीर ठेवल्या परत आठवून येते पुरण. परत लगेच बारीक करायचं, लगेच मग पुरण बारीक होतं. आणि आता मी चहा पिऊन घेते, कारण चहा मला भेटते तर प्यायला घेतलाय, आवडतंय लवकर. तर आता पुरण झालेलं आहे करून. पुरण असं भारी करून झालेलं आहे. त्या चाळणीत केलं का लय भारी पुरण होते. पुरणचे चाळण आहे ती. मग आता पुरण झालं, आता निवद करायचं आहे. तर आता निवद करणार आहे. तर बघू शकताय कांचनने आता नाश्त्याला भात केलेला आहे आणि इथं पटपट ती मला लाटून द्यायला लागली नैवेद्यासाठी आणि मी इथं भाजायला लागली. तर खूप वेळ झाला होता, कारण रात्री ह्यांनी म्हटले होते जायचं नाही आणि हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं. पण त्या दिवशी त्यांनी सांगितलं की हॉस्पिटल बंद असणार आहे, तुम्ही उद्याच्याला या. त्यामुळे मग ह्यांनी म्हटले आता सुट्टी घेतलीस तर मग यात्रेला पण जाऊन येऊया. यावेळेस काय आमचं यात्रेचं नक्की नव्हतं, कारण आम्ही राहुलपाशीच नैवेद्य देणार होतो. त्यामुळे मग सकाळीच जरा पोळ्याला जरा वेळच झाला होता, मग असं झालं होतं, उशिरा नियोजन झालं होतं त्याच्यामुळे. तर कसं असतं ना, तर वेळेस ना ह्यांनी व्हिडिओमध्ये आम्हाला काहीतरी म्हणत असतं तर ना आम्ही हसत असतोय. तर आता बी ती काहीतरी म्हणतातच आणि आम्ही दोघे हसायला लागलोय. तर त्यांना असं व्हिडिओ करा म्हटलं ना, ते शांत करत नाहीत, सारखं काहीतरी म्हणतच असतात. तर काय नटली थटली निघालाय लागली, तररी तटली गे, तिरक्या नजरेनं माझ्याकडे बघितली, तटली तटली गे, झालं का गाई निघालून आहा तररे. आवरले आमचं चालू आहे. ह्यानी गेले तर रागानं खाली, आवरलं नाही म्हणून आहे ना. चलो चला आता खूप वेळ झाला, आमचं होतच नव्हतं. त्यामुळे ह्यांनी खाली गेले. म्हटले या तुम्हाला कधी यायचं आहे तेव्हा, तुमचं आवरून झालं मी तर खाली जातो. मग पटकन आम्ही पण गेलो आणि मग चाललोय. आम्ही पोळ्या दिवस करून घेतलेला आहे आणि आम्ही याला म्हणजे पोळ्या आता गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही इथं रील बनवाय थांबलो. हे गाणं हुडकायला लागले तर गाणं गावलं की मला एक बनवलं की गेलं. तर आम्ही आता जस्ट जतमध्ये पोहोचलेलो आहे आणि लय ट्रॉफिक आहे इथं. तर बघा गर्दी लय आहे इथं. आता ट्रॉफिक पासून बाहेर आलेला आहे आता आतमध्ये. तर आता बघू शकताय तुम्ही यात्रेत किती गर्दी होती ती. आणि आज नैवेद्य होता, काल गंधवटी होती आणि उद्याच्याला कीच असणार आहे. त्यामुळं गर्दी भरपूर होती नैवेद्य असल्यामुळे. कारण परत कसं असतं, एकदा ते किचाचं झाल्यावर किचात देव गेल्यावर ना नंतर ना नैवेद्य नसतोय चालत वाटतं. देवाचे दार बंद होतात असं म्हणतात. त्यामुळे नैवेद्यासाठी खूप गर्दी होती
आणि मला तर त्या गर्दीमध्ये कसलंच जमतच नव्हतं, जाताच येत नव्हतं. कारण गेल्या वर्षी जेव्हा आम्ही गेलतो ना तेव्हा गंधवटीच्या दिवशी गेलो होतो, ते गंध वगैरे घेतात त्या दिवशी, त्यामुळे त्या दिवशी जरा गर्दी कमी होती. पण या दिवशी आम्ही नैवेद्याच्या दिवशी गेलो असल्यामुळे भरपूर गर्दी होती, म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. असं एकदम गर्दीमध्ये गेलं ना असं श्वाससुद्धा घेता येत नव्हता. तर असं होतं, तर त्यामुळे मी तिथं थांबले होते, कारण तिथं आपल्या ओळखीचे होते आमच्या, म्हणजे सावेचे, म्हणजे मामाचं गाव आहे आमच्या सावे, आणि आमच्या ननंदबाईचं दीर होते, त्यांचा देवाचा जग असतो. तर इथं बघू शकताय तुम्ही गर्दी किती, आणि नैवेद्यसुद्धा देवाला दाखवता येत नाही. तरी पण कांचन गडबडीत नैवेद्य दाखवला, आणि कांचन असं अशा बाबतीत खूप म्हणजे मानते ती, म्हणजे व्यवस्थितच नैवेद्य करणार, देवाला वगैरे ते दाखवल्याशिवाय तर तिथनं येणारच नाही. आपलं कसं लय गर्दी आहे म्हटलं चला लांबनं तरी पाया पुढे असं असतं, पण तिचं नसतंय, तिथं गेल्याशिवाय ती हे करत नाही. तर ह्यांनी पण इथं नारळ फोडलाय. तर देवापर्यंत तर आपल्याला जाताच येत नव्हतं, खूप मोठी लाईन होती, त्यामुळे बाहेरच नारळ वगैरे फोडला होता, आणि मंदिराचं काही शूटिंग घेता आलं नाही. तर ते मी म्हटलं होतं, तर आमच्या ननंदबाईचे दीर असतात, तर त्यांचा हे झग आहे यल्लम्मा देवीचा. तर आम्ही दरवर्षी परड्या इथंच भरत असतोय त्यांच्या तिथं, कारण आपल्या ओळखीचे आहेत त्यामुळे मग इथंच भरतो. कारण आतमध्ये तर खूपच गर्दी होती, आणि परड्या भरायलाच भरपूर म्हणजे गर्दी होती, असं लाईन लागलेली बायकांची, खूपच गर्दी होती. त्यामुळे मग आम्ही दरवर्षी त्यांच्या इथंच भरत असतोय परड्या. तर यल्लम्मा देवीच्या परड्या आम्ही इथंच जतमध्येच येऊन भरत असतो. बाकी मग देवीच्या परड्या असतात ना अंबाबाईच्या, त्या दसऱ्याला भरतो. कारण आमच्या गावात कसं अंबाबाईच्या नवरात्राच्या दिवशी ना, शेवटच्या दिवशी दसऱ्या दिवशी तर खूप परड्या असतात तिथं, तर तिथंच आम्ही परड्या भरतो, आणि यल्लम्मा देवीच्या इथं भरतो. तर अशा प्रकारे आम्ही नैवेद्य घरातून करून आणला होता, आणि केळी वगैरे ठेवून असं भरतोय नैवेद्य. तर भाजी भाकरी हे देखील केलं जातं, पण आम्ही नाही करत, कारण आमच्या आत्या असंच साधंच करतात. तर इथं बऱ्यापैकी खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे परड्या भरल्या जात होत्या. म्हणजे कांद्याचे पात कोण ठेवत होतं, कोण मेथीची भाजी ठेवत होतं, कोण बनवलेली भाजी ठेवत होतं, कोण नुसती तोडून भाजी ठेवत होतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे परड्या भरल्या जात होत्या. तसेच मटण वगैरे ठेवून पण परड्या भरल्या होत्या. कारण आता मी हे कसं नोटीस केलं की ह्यांनी जेव्हा देवाला गेले होते ना, मगाचा जो गर्दीतला व्हिडिओ होता ते, तर मी इथं बसले होते ह्यांच्यापाशी, कारण गर्दी खूप होती. त्यामुळे मग मी ह्यांना म्हटलं की तुमचा देवदेव पण व्यवस्थित होणार नाही, माझ्याकडे लक्ष द्यायला लागेल दोघांना पण, त्यामुळे म्हटलं तुम्ही दाखवून या आणि मी थांबते. मग मी पण लांबूनच दर्शन घेतलं देवाचं. तर असं झालं, मग आम्ही इथं जगाला पण नैवेद्य दाखवला, आणि इथं पण परड्या भरून घेतल्या. तर गेल्या वर्षी मी आणि आत्या आलो होतो. कांचन तेव्हा कामाला जात होती, त्यामुळे मग तिला काय सुट्टी नव्हती त्या दिवशी, त्यामुळे मग ती गेल्या वर्षी आली नव्हती. तर इथं मी तिला नैवेद्य करून देत होते, आणि ती असं ठेवत होते. एकाला दोघी असलं ना असं पटकन होऊन जातं व्यवस्थित. तर असं व्यवस्थित करून भरून घेतलं. ते जरा बाहेरच होते, त्यामुळं ना गर्दी कमी दिसत होती. आतल्या जगांपाशी आणि परड्यांपाशी ना खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे बरं झालं म्हटलं कांचनला तू ड्रेसच घातला, आणि बसायला पण कम्फर्टेबल वाटतं गाडीवरती ड्रेस घातल्यावर. त्यामुळे म्हटलं तिला असू दे ड्रेसच घाल. नंतर मग आम्हाला तिथून परत आरेवाडीला जायचं होतं, कारण आम्ही दर अमावस्याला आरेवाडीला जातो, आणि आत्ता तर अमावस्या लगेचच येणार 2-3 दिवसांनी. मग त्यामुळे ह्यांनी म्हटले की तिथं पण नारळ फोडून आत्ताच जाऊया, कारण अमावस्याला काही परत अजून डबल सुट्टी नाही देणार. तर असं झालं होतं. परत बुधवारी दवाखान्यात पण जायचं होतं, त्यामुळे मग ह्यांच्या 2 सुट्ट्या पडणार होत्या. त्यामुळे मग येता येता आम्ही आरेवाडीला पण येणार होतो. तर इथं ही कुंड आहे, आणि इथं म्हणजे आपलं ते सोडते, आता त्याला काय म्हणते ते मला काय आठवण झाले. तर ते सोडलं कांचनने, कारण तिथं खूप चिखल म्हणजे झाला होता, त्यामुळे मी तिला वरतूनच सांगत होते. तर आता आपण आरेवाडीमध्ये पोचलेलो आहे, आणि आरेवाडीमध्ये एक म्हणजे खूप मोठा किस्सा झाला. तर झालं असं की आमची जी पर्स होती माझ्या
हातात असते ती. त्या पर्समध्ये 2 मोबाईल होते आणि जो हा व्हिडिओचा आहे ना तोच तेवढा माझ्या हातामध्ये मोबाईल होता. तर ती पर्स यांनी गाडीला अडकवली आणि आम्ही तसंच देवाचं दर्शन घ्यायला आतमध्ये गेलो आणि ती पर्स दुसऱ्या साईडला होते गाडी, त्यामुळे पर्स दिसेनाशी झाली. त्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो की आता पर्स हरवली म्हणून. पण जरा जवळ जाऊन बघितली की ती पर्स दुसऱ्या हँडलला अडकवलेली आणि तिरकं झाल्यामुळं ते दिसलं नव्हतं. तर असं झालं. आम्ही खूप घाबरलो होतो कारण ज्या मोबाईलमध्ये हा चॅनल आहे ना तर तोच मोबाईल त्या पर्समध्ये होता आणि पर्स काय लवकर दिसत नव्हती लांबून. त्यामुळे जवळ जाऊस तर खूप टेन्शन आलं होतं. तर असं झालं. तर येतानाच आम्ही स्वेटर वगैरे घेऊन आलो होतो थंडी वाजेल म्हणून. तर आता घातलेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला असंच तुमचं प्रेम राहू द्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाकी व्हिडिओ पण आम्ही बनवतच जाईन तुमच्या कमेंटविषयी, तुमच्या प्रश्नांविषयी. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.